नंदुरबारमध्ये आजारी तरुणाला बांबूच्या झोळीतून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ आल्याची घटना आता उघडकीस आलेली आहे। 15 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तरुणीच्या नातेवाईकांना हे 5 तास लागलेले आहेत। गावातून शहरात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णांचे आणि गावकऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळतात। केलापाणी गावामध्ये रस्ता कधी होणार असा संतप्त सवाल त्यानंतर गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आफताब खान। आफताब, या गावामध्ये रस्ता नाही आहे, नागरिकांना रुग्णांना 5 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी। दुर्गम भागात वसलेला तालुका आहे। याच्यातील जे केलापाणी हा जो गाव आहे, या गावाला जाण्यासाठी स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता झालेला नाही आहे आणि यामुळे या गावात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या काही जे मूलभूत गरजा आहेत ते भागवण्यासाठी देखील पायपीट मोठ्या प्रमाणात करावी लागत आहे। तसेच स्वास्थ्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आज एक 18 वर्षीय जे तरुणी आहे, तरुणी रंगीता चौधरी याला बांबूच्या झोळीच्या सहाऱ्याने हॉस्पिटल पर्यंत नेण्यात आले आहे आणि ज्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना जवळपास 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे। याच्यात त्यांना 5 तास लागले आहे। नंदुरबार जिल्ह्यात तापमान जर विचार केला तर आज जवळपास 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे आणि याच्यात एका रुग्णाला बांबूच्या झोळीत टाकून जर हॉस्पिटल पर्यंत पोहोचावा लागत असेल तर किती मुश्किल परिस्थिती या आदिवासी बांधवांवर आहे हे आपण पाहू शकतात। विशेष म्हणजे जर आपण विचार केला तर हा जो केलापाणी गाव आहे याच्या रस्त्याच्या भूमिपूजन होऊन 1 वर्ष उलटून गेला आहे, तरी देखील आतापर्यंत रस्त्याचे काम सुरुवात देखील झालेली नाही आहे आणि या गावात जे नागरिक आहेत त्यांना आपल्या दैनंदिनसाठी दळणवळणसाठी दररोजच्या ह्या 10 ते 15 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे आणि रुग्णांना अशीच बांबूच्या झोळीने हॉस्पिटल पर्यंत नेण्यात येत असतो। मात्र स्वास्थ्य विभाग असतील आणि जे जिल्हा प्रशासन आहे हे या आदिवासी बांधवांसाठी जे मरण यातना आहे हे केव्हा संपेल असाच प्रश्न आता ते ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित करत आहेत। नक्कीच आफताब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।